नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातला नवीन जी आर आलेला आहे आणि या जी आर नुसार आता सगळ्याच महिलांचे अर्ज पात्र होणार आहे. तर नेमका तो जी आर काय आहे, तर त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला या संदर्भातील सगळी माहिती मिळून जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. तर बघूया मित्रांनो, तो जी आर काय आहे. आणि हा बघा, जी आर आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबत. म्हणजे ज्या महिलांच्या अर्जामध्ये त्रुटी असेल तर त्या त्रुटीची तात्काळ तिथल्या तिथे सुधारणा करून त्या महिलांना सुद्धा पात्र करण्यात यावं, अशा पद्धतीचा हा जी आर आहे. आणि हा जी आर आलेला आहे 25 जुलै 2024. तर बघूया या जी आर मध्ये नेमकं काय काय म्हटलेलं आहे. बघा, सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करताना वेळोवेळी येणाऱ्या प्रशासकीय तसेच तांत्रिक अडीअडचणीचे तात्काळ निराकरण करण्यासाठी शासन स्तरावर मान्य मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागाच्या सचिवांचा समावेश असलेली इम्पावर्ड कमिटी शासन निर्णय दिनांक 8 जुलै 2024 अन्वये गठीत करण्यात आली. सदर क्रमांक 6 मधील शासन निर्णयान्वये पुढे बघूया आपण. सदर योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी व्याप्ती वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात 23 जुलै 2024च्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये योजनेच्या अंमलबजावणीत अंशतः सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. बघा मित्रांनो, या ठिकाणी म्हटलेलं आहे की सदर योजनेची अंमलबजावणी ही प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी व्याप्ती वाढवण्यात आलेली आहे. आणि माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात जी काही 23/7/2024ला जी मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आलेली होती, तर त्यामध्ये याला मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे. तर पुढे बघूया नेमकं काय म्हटलेलं आहे. शासन निर्णय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालीलप्रमाणे मान्यता देण्यात येत आहे. काय मान्यता दिलेली आहे? सदर योजनेअंतर्गत गठीत करण्यात आलेल्या तालुका वार्डस्तरीय अशासकीय सदस्यांची समितीऐवजी विधानसभा क्षेत्रनिहाय समिती जिल्हाधिकारी यांनी गठीत करावी. म्हणजे आता अशासकीय सदस्यांची सुद्धा समावेश असलेली एक तालुकास्तरीय किंवा वार्डस्तरीय समिती गठीत करण्यासंदर्भातचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे. सदर समितीमध्ये शासकीय सदस्यांची नेमणूक जिल्हाधिकारी यांनी आवश्यकतेनुसार करावी. तसेच सदर समितीमध्ये 3 अशासकीय सदस्य असतील, त्यापैकी एक सदस्य अध्यक्ष राहतील. सदर समितीच्या अध्यक्षांची व इतर 2 अशासकीय सदस्याची निवड सदर जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्या मार्फत करण्यात येईल. बघा, या ठिकाणी जी काही कमिटी असणार आहे, या कमिटीचे 3 सदस्य अशासकीय असतील आणि त्यांची निवड हे जिल्ह्याचे पालकमंत्री करणार आहे. सदर विधानसभा क्षेत्रनिहाय समितीस त्यांच्या क्षेत्रातील लाभार्थ्यांची यादी अंतिम करण्याचे अधिकार असतील आणि या कमिटीला त्यांच्या क्षेत्रांतर्गत येणारे जे काही लाभार्थी असतील तर त्यांचे फॉर्म ऍक्सेप्ट करून ते चेक करून त्यांची अंतिम निवड यादी तयार करण्याचे अधिकार असणार आहे. म्हणजे अर्थात या कमिटीकडे सोपवलेलं आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण. तालुका वार्ड स्तरावरील समितीतील अशासकीय सदस्य वगळून उर्वरित शासकीय सदस्यांची समिती प्रशासकीय कामकाजासाठी कार्यरत राहील. तसेच जिल्हाधिकारी यांना सदर समितीमध्ये आवश्यकतेनुसार शासकीय सदस्यामध्ये बदल करता येईल. या समितीने जिल्ह्यात प्राप्त झालेल्या अर्जाची तपासणी करावी व संभाव्य पात्र लाभार्थी महिलांच्या याद्या जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर कराव्यात. त्रुटी पूर्तता अभावी अपात्र ठरलेल्या अर्जदार महिलांची यादी संबंधितांना त्रुटी पूर्ततेसाठी पाठवण्यात यावी. आणि बघा, या ठिकाणी म्हटलेलं आहे की या कमिटीने काय करायचं आहे की जे अर्ज प्राप्त झालेले आहे त्या अर्जाची तपासणी करावी, संभाव्य पात्र लाभार्थी
ती महिलांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द करावी आणि ज्या महिलांच्या फॉर्ममध्ये त्रुटी आहे तर त्या महिला अर्जदारांना त्या त्रुटी पूर्तता करण्यासंदर्भात परत ती पाठवण्यात यावी आणि त्यांच्याकडून ते त्रुटीची पूर्तता करून घेण्यात यावी. म्हणजे या ठिकाणी ज्या महिलांचे अर्ज त्रुटीमध्ये निघणार आहे तर त्यांच्या त्रुटी पूर्ण करून त्या लगेच त्यांचे निवड यादीमध्ये नाव टाकण्यात येणार आहे. तर अशा प्रकारची माहिती यामध्ये आहे. त्यानंतर पुढे बघा, जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुका वार्ड स्तरावरील प्राप्त झालेल्या महिला लाभार्थ्यांना पात्रता याद्यांचे विधानसभा क्षेत्रनिहाय वर्गीकरण करून संभाव्य पात्र लाभार्थी महिलांच्या याद्या अंतिम निर्णयासाठी विधानसभा क्षेत्रनिहाय समितीकडे मान्यतेसाठी सादर करण्यात याव्या. आणि यानंतर ह्या याद्या मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी काय करतील, विधानसभा क्षेत्रनिहाय वर्गीकरण करून संभाव्य पात्र लाभार्थी महिलांच्या याद्या अंतिम निर्णयासाठी विधानसभा क्षेत्रनिहाय समितीकडे मान्यतेसाठी सादर करतील. त्यानंतर पुढे बघूया आपण. आणि मित्रांनो, हा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे या ठिकाणी. अपात्र झालेल्या लाभार्थ्यांनी त्रुटी पूर्तता केल्यानंतर त्यांच्या पात्रतेबाबत निर्णय वरील कारवाई पद्धतीनुसार करण्यात येईल. म्हणजे ज्या लाभार्थ्याचे अर्ज अपात्र झालेले आहे तर त्यांची त्रुटीची ताबडतोब पूर्तता करण्यात यावी आणि त्यानंतर त्यांचे अर्ज पात्र करण्यात यावे. अशा प्रकारची माहिती या GR मध्ये देण्यात आलेली आहे. आणि यामुळे काय होणार आहे की क्षेत्रनिहाय ज्या काही कमिट्या आहे तर ज्याच्यामध्ये पालकमंत्र्यांनी नियुक्त केलेले अशासकीय सदस्य आहे तर ते अपात्र महिलांच्या जे काही त्रुटी आहे ते पूर्ण करतील आणि ती यादी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना सबमिट करतील. त्यामुळे कोणतीही महिला या योजनेपासून अपात्र राहणार नाही. सगळ्याच महिलांना जवळपास या योजनेचा लाभ होणार आहे. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.